यूजीसीने म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने या चालू वर्षात एक महत्त्वाचा नियम जाहीर केला आहे। या नियमाचे नाव आहे प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन 2026। या नियमाचा मुख्य उद्देश आहे विद्यापीठ आणि कॉलेजांमधील जातीय भेदभाव रोखणे। या नियमामुळे सर्व कॅटेगरीतील महिला, ओबीसी, एससी, एसटी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना संरक्षण आणि आधार मिळणार आहे। मित्रांनो, हा नियम अचानक बनवलेला नाही। रोहित वेमुला आणि पायल तडवी यांच्या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिला होता की अशा प्रकारचे नियम तयार केले जावे। पुढील आकडेवारी लक्ष आकर्षित करणारी आहे। 2023-24 मध्ये जातीय भेदभावाच्या 378 तक्रारी अधिकृतपणे पोलीस रेकॉर्डमध्ये नोंद झाल्या आहेत, पण ज्या तक्रारी नोंदवून घेतल्या गेल्याच नाहीत, ज्या दाबून टाकल्या गेल्या आहेत, तो आकडा मात्र 10,000 पेक्षा जास्त आहे। अशी परिस्थिती असताना हा नियम बनवणे गरजेचे होते आणि हा नियम बनला गेला असताना काही गट या विरोधात उभे राहिले आहेत, विशेषतः ओपन आणि जनरल कॅटेगरीमधील लोक। त्यांची मोठमोठी आंदोलने सुरू झाली आहेत। त्यांचे म्हणणे आहे हा हिंदू समाज तोडण्याचा कट आहे, पण माझा त्यांना एक सवाल आहे, हिंदू समाज एक होता तरी कधी? माझ्या ओबीसी, एससी, एसटी बांधवांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, तुमच्या बाजूने कोण उभा आहे आणि तुमच्या विरोधात कोण उभा आहे हे आता तरी ओळखा। निवडणुकीच्या वेळी तुम्हाला हिंदू बनवलं जाते, पण जेव्हा तुम्ही हक्क मागता, सन्मान आणि समानता मागता, तेव्हा तुम्ही लगेच ओबीसी, एसटी, एससी ठरवले जातात। मित्रांनो, तुम्हाला माझा मुद्दा पटत असेल तर या व्हिडिओला लाईक करून मोठ्या प्रमाणात शेअर करा।